हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे. किचनपासून आजचा व्लॉग चालू होतोय. आता तर माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. लोटून फरशी पुसून धुणंसुद्धा धुवून झालेलं आहे आणि सोबत सकाळी नाश्त्याला मी उपीट बनवलं होतं आणि जेवण आता नंतरच केलेलं आहे. म्हणजे 12 वाजलेले आहेत आत्ता. एक अर्धा पाऊण तासात तरी होऊन जाईल स्वयंपाक, कारण एकलाच सगळेजण बसणार आहेत. मोठ्या मुलग्याची परीक्षा असल्यामुळे तो कॉफीच पिऊन गेला. आता येईल आणि मग तो जेवेल. आणि छोटा मुलगा कसं 10ला आला आणि त्यानं नाश्त्याला जे का उपीट बनवलं होतं ते खाल्लं. मिस्टरांनी सुद्धा उपीटच खाऊन आणि चहा वगैरे पिऊन कॉलेजला गेलेले आहेत. त्यानंतर माझी लोटून आणि फरशी पुसून धुणं धुवून ही कामं आवरायला 11:30 पावणे 12 वाजले. एक 15 मिनटं मी पण रेस्ट केली आणि मग स्वयंपाकाला घातलेलं आहे. आता काल मी गवारी निवडून ठेवली होती. म्हटलं आता ती संपवून टाकूया. जे आता आहे ते भाज्या संपवूया, ह्याच्यासाठी माझी घाई गडबड चालू होती. आपली बेसिक जी काय फोडणी देते तीच मी देणार आहे त्यालासुद्धा. तर आता मी इकडे आमटी फोडणी टाकली डाळीची. तर डाळ असं कच्चटच राहायला काय माहीत. मी काय केली, सरळ ती मिक्सरलाच लावली डाळ आणि त्याची आमटी बनवणार आहे. म्हणजे एक संग होईल ह्याच्यासाठी आता जो काय मसाला मी बनवते तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो पहिला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये डाळ टाकलेली आहे. आणि इकडे गवारीसुद्धा फोडणीला घालून माझी झालेलीच आहे. त्यानंतर म्हटलं थोडंसं काय करूया, कोशिंबीर पण करूया किंवा सलाड तरी करूया म्हणून चाललं होतं बाकीचं. आणि माझ्यात दही तर काय नाही आहे म्हणून मी आता लिंबूच त्याच्यामध्ये पिळून सॅलेडच बनवत होते. फक्त टोमॅटो, कोथिंबीर आणि वाळूकच टाकलेलं आहे काप करून छोटे छोटे, आणि मीठ आणि साखर असं केलं जेणेकरून आपली थाळी पण पूर्ण होईल ह्याच्यासाठी. आणि उन्हाळा चालू आहे आणि अशा गोष्टी रोज डेली तर जेवणात पाहिजेच. आणि कोशिंबीर किंवा सलाड तरी नेहमी पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून आपली हीट आतल्यात कमी होईल शरीराची. त्यासाठी इकडे डाळ पण डाळीची आमटी पण उकळली आणि गवारी पण झाली. आता म्हटलं थोडंसं तळण पण तळूया. कधी तरच तळते, असं नेहमी काय तळत नाही. कधी वाटलं तर तळते, नाही तर नाही. तर आज म्हटलं सगळंच ताट असं पूर्ण थाळी असते त्या पद्धतीने घरगुती जेवणाची थाळी मला आज बनवायची होती. त्याच्यासाठी म्हटलं आज सगळंच करूया असं चाललेलं होतं. आणि वेळ पण होता आणि तयारी पण करून ठेवली होती म्हणून म्हटलं करूनच घेऊया. तर हे शाबूचे जे काय सांडगे आहेत तेच तळत होते मी. आणि ते तळून झाल्यानंतर छोटा मुला म्हटलं वाढू काय, तर नको म्हटलं थोड्या वेळच वाढ. म्हणून मी पण रेस्ट केली. आणि रेस्ट केली म्हणजे काय, माझं व्हिडिओ एडिटिंगचंच काम होतं ते केलं. आणि त्यानंतर मी भात लावलेला आहे आणि चपात्यासुद्धा इकडे करायला घेतल्या. तेवढ्यात मॅडमांचा फोन आला की अहो तुमचं हे करायचं आहे म्हणून. त्यात मध्येच शूट करायचं पण राहून गेलं म्हणून मग परत करायला घेतलेत चपात्या. आता माझं सगळं चपाती वगैरे झालेलं आहे. जेवणाचं ताट आवत होते छोट्या मुलग्याला, आणि मिस्टर पण येतीलच आता एक 5 मिनिटातच येतील. आम्ही दोघे बसे पण येतात म्हणजे सगळेजणच आम्ही जेवून रिकामे होतोच. त्यासाठी मग अशी आजची थाळी सकाळची जेवणाची. आता इकडे 5 वाजले होते. चारण्यापेक्षा मुलं म्हणायला लागली आज सरबतच कर, त्यासाठी सरबत करत होते. आता ही फार जुनी पद्धत आहे. म्हणजे पूर्वी असं पातेल्यामध्येच लिंबू सरबत बनवत होते आणि तीच पद्धत मला आवडते. त्यामुळे तशाच पद्धतीने मी नेहमी बनवते. घरामध्ये सरबत पातेल्यात घालून असा खरखर आवाज येतो तो मला फार आवडतो. त्याच्याशिवाय सरबत झाल्यासारखं वाटतच नाही. आणि छान गोड असा घट्ट लागतो. आणि गार थोडंसं पाणी त्यामध्ये घातलंय कारण आता उन्हाळा आहे, सगळ्यांना उकडायला लागलेलं आहे त्यासाठी. आणि मुलं बराच वेळ बसली होती करून दे म्हणून. आणि माझं कसं कोर्सचं हे चालू होतं, ऑनलाईन क्लासेस चालू होते, त्यामुळे बराच वेळ गेला त्यामध्ये. आणि हे जेवल्यानंतरची पुसायची राहिली ती राहिलीच. म्हटलं आता पुसून घेऊया
आणि 5-6ला मी नेहमी पुसते आणि त्यानंतर 6 नंतर दिवाबत्ती करायची असते. त्यासाठी म्हणजे सगळ्या फरशा पुसून काढल्या आणि जो काही सरबत बनवला होता तो एका पेल्यामध्ये एक्स्ट्रा झालता. आता मिस्टर आल्यानंतर त्यांना द्यायचा. तो पण गार राहील म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देणार आता तो. आणि आल्यानंतर म्हटलं चहापेक्षा तेच देऊया. आता आज भरपूर उकडत होतं आणि उन्हाळा भरपूर जाणवायला लागलाय. आणि हे पण राहिलं होतं कट्टा क्लिनिंग पण बराच वेळ राहिला होता. आता आज मला ह्याला जायचं आहे पार्लरमध्ये, आयब्रोज करायचे आहेत. इतका मला म्हणजे हे झाले आज जाऊया उद्या जाऊया करत इतकी मी हलगर्जीपणा केला आहे माझ्या बाबतीत. आज करूया उद्या करूया कोण सोडायला. आणि एक तर 10वीचा मुलगा त्याचे पण हे पेपर चालू आहेत म्हणून त्याला पण सांगू पण वाटेना काय करू वाटेना असं चाललेलं होतं. पण आपल्यासाठी थोडा वेळ द्यायलाच पाहिजे, नाही तर मग आपण पण निष्काळजी आणि सगळं घर पण निष्काळजी असं वाटतं. आपल्याकडे आपण नाही लक्ष दिलं तर सगळी कामं पण लक्ष नसल्यासारखीच वाटतात. त्यासाठी म्हटलं जाऊया असं चालले. आता बघूया होईल तेव्हा होईल. म्हटलं कट्टा पहिला क्लीन करून घेणार. थोडी भांडी मी आहेत, थोडी राहिल्यात. थोडी म्हटलं तर ती भिजायची आहेत म्हणून ठेवल्यात भिजवत. आणि कट्टा क्लिनिंग केला की मग म्हटलं संध्याकाळी स्वयंपाकासाठी रिकाम होईल आणि निवांत आपला स्वयंपाक करता पण येईल. इकडे बेसिन पण घासायचं होतं मला, क्लिनिंग करायचं होतं. आणि दिवसातून एकदा तरी बेसिन आणि कट्टा क्लीन असं डीप करतेच. त्याशिवाय असं स्वयंपाकघरात असं जाऊ पण वाटत नाही. क्लीन असल्याशिवाय किचन ओटा क्लीन असला तर मला भरपूर काम करायला आवडतं, नाही तर मग स्वयंपाकच खरं वाटत नाही असं होतं. तर हे क्लिनिंग करते म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला निवांत. संध्याकाळचं झाला की संध्याकाळी काय नेहमी करतेच क्लीन कट्टा. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं स्वयंपाक आणि नाश्ता पटपट पटपट होऊन जातो. दुसऱ्या दिवशी काहीच कंटाळा येत नाही. तर ही अति महत्त्वाची कामं आहेत घरातली गृहिणींची, तीच मी पण करत होते. अजून मिस्टर यायला लागल्यात. आता आल्या आल्या पहिला पाणी मारून घेतील बाहेर कुंड्यांमध्ये, कारण भरपूर असं लागायला तडतडायला लागले ते रोपं. आणि ते बघवत झाले रोपाकडे मारायला पाणी गेलं की 2 वेळा निसलीच. आता मी हात पण स्वच्छ ते क्लिनिंगची कामं केली की पूर्ण व्यवस्थित हात साबणाने धुवून घे, मग बाकीची कामं करायला बरं. सगळी भाली आणि थोडी इकडे भिजवत पण टाकलेली आहेत. ते आता थोड्या वेळानेच घेईन. आता इकडे काय चाललेलं आहे बघा. आता मी आयब्रो करून आलेले आहे. इथे आमच्या इथे एक हे आहे तिथेच गेलेलं आहे. आता काय सांगत नाही. तर असं आम्ही गेलो होतो इथे दोघेजण. तर इकडे काय चाललेलं आहे बघा. तर ते करून झाल्यानंतर घरी आले आणि आरशात धुतल्यानंतर तोंड बघते तर एकीकडं भुवई उडवल्या, एकीकडं 2-3 असं राहिलेलं आहेत. पण पावडर लावली होती तिथं काय दिसलंच नाही. पावडर लावल्यानंतर आणि पुसलं पण होतं, काही समजलं नाही 2 केस कशी काय राहिलीत असं आयब्रोला. आणि इकडची आयब्रो 2 उडवल्यात, इकडची आयब्रो ठेवल्यात. असं त्या म्हणजे जिथे आम्ही जात होतो पहिल्यांदा तिथे काही गेलो नाही, कारण त्या 5ला बंद करून पार्लरवाली काकी जातात दुसरीकडेच. मग गेलो आणि जिथे नको होतं मला जायला आज तिथेच गेलो. खरं काय करणार आता, पर्याय नव्हता माझ्याकडे. गेलोय तर खरं म्हटलं, कारण स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे होता आजचा दिवस, नाहीतर परत होणार नाही आठवडाभर असं होतं. तर इकडे मी कुकरमध्ये हे लावलेलं आहे भात, तो फ्रीजलाच ठेवला होता सकाळचा. कारण कसं उन्हाळ्याने मात्र होतं आहे आणि तेवढाच भात होत नाही, शक्यतो जास्त होतो. कोण कमी खातं कोण जास्त खातं, यासाठी कट्टा पण लगेच क्लीन केला. आजचा व्लॉग इथेच एंड करते. असल्यास तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.